वस्त्रनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहरात वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापडाची निर्मिती होते. यातीलच एक भाग खर्चीवाले यंत्रमागधारक आहेत. या खर्चीवाले यंत्रमागधारकांना गेल्या 13 वर्षांपासून मजुरी वाढ मिळालेली नव्हती. त्यामुळे गेल्या 40 दिवसांपासून खर्चीवाले यंत्रमागधारकांनी संप पुकारून आपले व्यवसाय बंद ठेवले होते. यावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर 2 वेळा बैठका घेतल्या होत्या. मात्र या बैठकीला यार्न असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे यामध्ये तोडगा निघाला नव्हता. अखेर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मध्यस्थी करून आज पुन्हा प्रांत कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीला खर्चीवाले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी आणि यार्न असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर आणि प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी मध्यस्थी करून या प्रश्नावर तोडगा काढला. या तोडग्यानुसार 52 पिकाला 26 पैसे मजुरी वाढ देण्याचं ठरलं. ज्या त्या कारखानदारानं आणि ट्रेडिंग धारकांनी दर वाढवून द्यायचे असून ही दरवाढ पुढील 3 वर्षासाठी लागू असेल. 15 जूनपासून ही दरवाढ लागू होणार आहे. खर्चीवाले यंत्रमागधारकांचा आंदोलन आमचं खूप दिवस झालं चालू होतं. सन्माननीय हाळवणकर साहेबांनी मध्यस्थी केल्यानंतर आणि ट्रेडिंगवाल्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही 15 दिवस हे आंदोलन स्थगित केलं होतं. पण आजची आमची भूमिका अशी होती, जर प्रश्न मिटला नसता तर आम्ही आत्मदहन करायच्या हिशोबाने आंदोलनाचा इशारा दिला होता. व आमच्या सर्वच महिला व सर्वच आमचे यंत्रमागधारक हातात डिझेलच्या बाटल्या व पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आज जर प्रश्न मार्गी नसता तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने सन्माननीय हाळवणकर साहेब व पुंडलिकराव जाधव यांनी यात मध्यस्थी करून 52 पिकाला 26 पैसे याचा अर्थ अर्धा पैसा मजुरी वाढ दिलेला आहे. ही मजुरी वाढ देता येत नसताना देखील सर्व पाली बालोत्रा प्रोसेसिंग बंद आहेत, इत्संजे प्रोसेसिंग बंद आहेत, तरी देखील ही वाढ त्यांना भाग पाडलं. त्याबद्दल आम्ही सर्वच खर्चीवाले यंत्रमागधारकांचे त्यांचा आभार मानतो. आणि खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आजपासून हा जो आंदोलनाचा पवित्रा आहे माघार घेतलेला, ही वाढ जी आहे ती 3 वर्षासाठी असणार आहे. 3 वर्षानंतर पुढची जी काय वाढेल ती पुढची वाढवेल. आणि जी बेसिक जी मजुरी आमची ठरलेली आहे 52 पिकाला, त्याच्या अनुषंगाने ज्या क्वालिटी असतील त्या क्वालिटी संदर्भात ही वाढ होत राहील. तशी त्या ट्रेडिंगवाल्यांनी ती मजुरी वाढ द्यावी. या बैठकीला पुंडलिक जाधव, शिवाजी लोखंडे यांच्यासह यार्न असोसिएशन आणि खर्चीवाले यंत्रमागधारकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.